हॅलो नमस्कार, मी जान्हवी. तर पहिल्या 2 पार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे आम्ही गेलो ध्रुवच्या पप्पाच्या ऑफिसला फॅमिली फन डेसाठी. आता पार्ट तिसरा. ध्रुवच्या पप्पांचं डिपार्टमेंट वगैरे बघितल्यानंतर आम्ही मस्त लंच वगैरे घेतला, लंच केला. त्याच्यानंतर ध्रुव मस्त तिथं खेळत होता, मस्त मजा करत होता. मग त्याच्यानंतर इथं खूप काही ॲक्टिव्हिटी होत्या ज्या करायच्या होत्या, या आम्ही स्किप केल्या. पण ध्रुवच्या पप्पांनी ही जी जम्पची ॲक्टिव्हिटी होती ही पूर्ण केली. आणि ध्रुव पण पप्पाला मस्तच कंपनी देत होता, पप्पाची मस्त कॉपी करत होता. पप्पा जसे करतातच तो पण करायचा प्रयत्न करत होता. हे बघून खूप छान वाटत होतं. आणि इथे अजून एक ॲक्टिव्हिटी होती, ती म्हणजे टार्गेट टॉस नावाची, जी ध्रुवच्या पप्पांनी खूप छान परफॉर्म केलं होतं. आणि मला पण चान्स भेटला परफॉर्म करायचा. मी पण खूप दिवसानंतर असं मस्त मनसोक्त तिथं खेळली आणि खूप छान वाटत होतं, खूप मजा येत होती. आणि ध्रुवचं असं होतं की प्रत्येक गोष्ट ध्रुवला मम्मी पप्पाची कॉपी करायची. त्याचं असं होतं, मला पण त्याच्याकडे बॉल दिला. आणि इथे अजून एक ॲक्टिव्हिटी होती जी ध्रुवच्या पप्पांनी खूप छान परफॉर्म केला. त्यांचा बरोबर निशाणा लागत होता, ते बघून खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग पुढे गेलो. आता मी इथं डायरेक्ट पूर्ण शॉक झाली होती, कारण मी हे आयुष्यात फर्स्ट टाईम बघत होती की चहाचं सुद्धा मशीन असतं असं. तिथं गेले, 2 मिनटात चहा रेडी झाला. चहा, दूध, कॉफी काही पण घ्या, फक्त 2 मिनटात रेडी व्हायचं. फक्त कप ठेवायचा आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण तिथं प्रेस करायचं, त्याच्यानंतर ते रेडी होऊन जातं. ते बघितल्यानंतर मला एवढं शॉक वाटायचं, म्हटलं बापरे काय टेक्नॉलॉजी आहे असं. मग मी ध्रुवला आणि त्याच्या पप्पासाठी दूध वगैरे केलं, जे ध्रुवला खूप आवडलं. आणि क्वालिटी खरंच खूप छान होती आणि दुधाची क्वालिटी पण खूप छान होती. मग त्याच्यामध्ये मी जॅगरी पावडर वगैरे ॲड केलं आणि ते दूध मी ध्रुवला दिलं. तसं ध्रुव घरी दूध पित नाही, पण त्याची क्वालिटी वगैरे खूप छान होती, म्हणून ध्रुवने ते दूध खूपच एन्जॉय करत करत पिलं. त्याला ते खूप आवडलं टेस्टला. त्याच्यानंतर त्याने दूध वगैरे घेतलं आणि मग मी माझ्यासाठी मस्त चहा केला. चहा पण खूप छान झाला होता जो मी घेतला. मग आम्ही इकडे पुढे आलो, तर इथं होता फिटनेस चेक करायचं होतं, जे ध्रुवच्या पप्पांनी चेक वगैरे केलं. त्यांचा BMI वगैरे किती आला तो चेक वगैरे केला. आणि इथं अजूनही काही ॲक्टिव्हिटी होत्या ज्या आम्ही पूर्ण केलं. आणि इथं आपलं क्रिसमसची तयारी चालू होती. त्याच्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. ध्रुव एवढा दिवसभर फिरला होता, तरी पण त्याच्यामध्ये त्याची एनर्जी पूर्णपणे टिकून होती. तो एवढा छान चालत होता ना, घरी येताना पण तो खूपच एन्जॉय करत होता. आणि त्याला असं बघितल्यानंतर आम्हाला खूप छान वाटायचं. मग आम्ही आलो परेडच्या रेल्वे स्टेशनला आणि तिथं माझा ध्रुव शेवटी झोपी गेला. आणि असा संपला आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.